अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही। केवळ पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता। पण अजित पवारांकडे राहिलेल्या अल्पसंख्याक खात्याच्या अधिकाऱ्यांना दादांच्या निधनाचं सोयर सुतकच नव्हतं। कारण 28 जानेवारीला सकाळी दादा गेले आणि त्याच दिवसापासून पुढील 4 दिवसात राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्यात आलाय। या प्रकारामुळे आता चांगलीच खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलंय अल्पसंख्याक विभागात पाहूयात। 75 शाळांना घाईघाईत अल्पसंख्याक दर्जा। अजितदादांच्या निधनानंतर काही तासातच परवानगी। शासकीय दुखवट्यातही प्रमाणपत्र। कुणाच्या भल्यासाठी इतकी घाई? अखेर मुख्यमंत्री फडणवीसांकडून निर्णयाला स्थगिती। 28 जानेवारीला सकाळी 8:45 अजित पवारांचा विमान अपघात झाला आणि महाराष्ट्रानं एक धडाडीचा नेता गमावला। अजित पवारांसारखा सहकारी मित्र गेल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गहिवरले। फडणवीसांनी 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला। संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली असताना राज्याच्या अल्पसंख्याक विभागाला मात्र प्रचंड घाई झाली होती। शासकीय दुखवटा असतानाच अल्पसंख्याक खात्याकडून तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचा प्रकार समोर आलाय। अजित पवारांच्या निधनानंतर काही तासातच ही प्रमाणपत्र जारी केली गेली। महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी या प्रमाणपत्रांना स्थगिती देण्यात आली होती, पण अजितदादांच्या निधनानंतर मंत्रालयातून गुप्तपणे ही प्रमाणपत्र वाटल्याचा आरोप केला जातोय। 28 जानेवारीला सकाळी अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं। त्याच दिवशी दुपारी 3:09 अल्पसंख्याक दर्जाबाबतचं प्रमाणपत्र दिलं गेलं। अजितदादांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा असतानाही 4 दिवसात तब्बल 75 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। महत्त्वाची बाब म्हणजे अल्पसंख्याक विकास खातं हे अजित पवारांकडेच होतं। खात्याच्या मंत्र्याचा मृत्यू झालाय, राज्यात शासकीय दुखवटा आहे। अशावेळी मंत्रालयात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया कशी आणि कुणाच्या आदेशाने राबवण्यात आली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। अशा प्रकारची चौकशी आहे। याला तर टाळूवरचं येताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा शब्दशः हा प्रकार आहे। या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर 2-3 दिवसांचा दुखवटा देखील राज्यात होता आणि याच काळादरम्यान त्यांच्याकडे अल्पसंख्याक विभाग होता आणि या अल्पसंख्याक विभागातून काही मला तर वाटतं काय ते प्रकरण आहे मलाही एक्झॅक्ट माहित नाही। मी बातमी तुमच्यासारखी वाचली, मी ते प्रकरणाची माहिती घेऊनच बोललो। ज्या संस्थांना इतक्या घाईघाईत अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला त्या संस्था नेमक्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। श्रीमाता कन्यका सेवा संस्था, सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ या संस्थांना 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं। 28 जानेवारीला एकूण 7 संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। ज्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय त्यातील 28 शाळा या एकट्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत। 28, 29, 30 जानेवारी आणि 2 फेब्रुवारी या दिवसात प्रमाणपत्रांचं वाटप केलं गेलं। ज्या संस्थांना या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय ती सर्व प्रमाणपत्र आता समोर आली आहेत। त्यावर अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची डिजिटल स्वाक्षरी आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याआधी अजित पवार, माणिकराव कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांनी या प्रमाणपत्रांना स्थगिती दिली होती, पण अजित पवारांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप आता केला जातोय। दरम्यान शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा कशासाठी दिला जातो, संस्थांसाठी तो का गरजेचा आहे हे एकदा पाहूयात। अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांना RTI कायदा लागू होत नाही। अशा शाळांमध्ये 25% गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं बंधन नसतं। अशा संस्थांना शिक्षकांसाठी TET परीक्षाही बंधनकारक नसते। शिक्षकांना पदोन्नतीमध्ये विशेष सवलत दिली जाते। कोट्यवधींच्या देणग्या आणि अनुदान स्वीकारण्याची मुभा या शाळांना मिळते। दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 75 शाळांना दिलेला अल्पसंख्याक दर्जा स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आणि ज्या अधिकाऱ्यांनी घाईघाईत हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाईचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत।
पण अजित पवारांसारख्या मंत्र्याचं निधन होतं, राज्यात शासकीय दुखवटा असतो आणि अशा वेळी संधी साधण्याचं काम जर काही अधिकारी करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.